झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहिलं कशा प्रकारे फायर ब्रिगेडकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। आग जरी आटोक्यात आलेली असली तरी देखील याची धग निश्चितच कायम आहे। आजचा दिवस नेमकं काय घेऊन आलेला आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। मंत्रालयासारख्या ठिकाणी ज्यावेळेला आग लागते त्याचे पडसाद काय उमटतात त्याची सुरुवात आजपासून खरं तर होणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यावेळेला मंत्रालय परिसरामध्ये आहेत। पंकज, आज दिवसभराची जी सुरुवात आहे निश्चितच प्रत्येकाला याची उत्सुकता लागलेली आहे। आज दिवसभरामध्ये काय होतं, कारण कालचा दिवस जो आहे आग आटोक्यात आणण्यामध्येच गेलेला होता, मात्र त्याची धग आजही कायम राहणार आहे, काय सांगाल? विशाल, या आगीची धग पुढचे काही दिवस कायम राहील असं आपण म्हणू शकतो। कालचा काळा दिवस होता। काल जी आग लागली त्याच्यानंतर रात्रीच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते, मंत्रालयाचे कर्मचारी जे आहेत ते नेहमीप्रमाणे आज ऑफिसमध्ये येतील। आणि जे मुख्य सचिव आहेत त्यांनी सर्व सचिवांना आदेश दिलेले आहेत की आपापल्या कार्यालयात जाऊन नक्की काय नुकसान झालं याचं ते ऑडिट केलं जाईल। संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल। जे नुकसान झाले, आगीत काय जळून खाक झालं याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल। एकंदरच आज आगीमध्ये आपण काय गमावलं याचा कुठेतरी पडताळा सरकार घेण्याचा प्रयत्न करेल। विशाल, आपल्यासोबत राज्यमंत्री भास्कर जाधव आहेत, ज्यांनी काल ही आग स्वतः बघितलेली आहे। लोकांना मदत करायला ते स्वतः मंत्रालयाच्या सोबत होते। जाधव साहेब, नक्की आजची काय परिस्थिती असणार आहे? आपण एक सरकारमधले राज्यमंत्री आहात, काय नक्की सरकारकडनं आता अपेक्षित आहे लोकांना? नाही, असं आहे की काल जी दुर्दैवी आग लागली त्याच्यामध्ये सर्वांनीच, मग त्यामध्ये आमचे अग्निशमन दलाचे लोक असतील, पोलीस असतील, आमचे मंत्रालयीन कर्मचारी असतील, वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, आपल्यासारखे संपूर्ण प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या मीडियाचे लोक असतील, यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आमची जबाबदारी होतीच आणि आहेच। या सगळ्या प्रकरणामध्ये जो संयम दाखवला, जी मदतीची सर्वांनी भावना दाखवली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद मानतो। आमच्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आपण जो प्रश्न विचारला की पुढच्या काही दिवसामध्ये काय होईल, असं आहे की कालच राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी जे आम्ही मंडळी हजर होतो त्या सर्वच राज्यमंत्री महोदयांची मीटिंग घेतली। राज्याच्या वरिष्ठ सेक्रेटरी आणि बाकी उच्च अधिकाऱ्यांची आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी बैठक घेतली। आणि या संदर्भामध्ये हे जे संकट आलेलं आहे, या संकटाचा सामना करताच हे संकट निवारण करून महाराष्ट्रातल्या जनतेला, कारण हे शेवटी महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेचा न्याय निवाडा करणारं, प्रश्न सोडवणारं, अडचणीच्या काळामध्ये मदत करणारं हे मंत्रालय आहे। जाधव साहेब, जसं म्हणते अडचणीच्या काळात मदत करणारं मंत्रालय आहे, पण संशयाचा धूर जो बळावला तो नगरविकास खात्यातनं जी ऑफिस जळून खाक झालेला आहे, आपण त्या खात्याचे राज्यमंत्री आहात, नक्की काय नुकसान झालंय आपल्या खात्याचं आणि किती महत्वाचं होतं ते कार्यालय तुमच्यासाठी? हे कार्यालय केवळ माझ्याकरता महत्वाचं नाही तर संपूर्ण राज्याकरता हे कार्यालय महत्वाचं होतं। कारण आता महाराष्ट्रातली जवळजवळ 49% जनता ही शहरामध्ये राहते आणि शहरातल्या लोकांना नागरी सुविधा देणं आणि त्यांचे न्याय निवाडा करणं, त्यांच्या अडचणी सोडवणं हे या नगरविकास खात्याचं महत्वाचं काम असतं। आणि त्या अनुषंगानं हे खातं माझ्याकरताच नव्हे तर संपूर्ण राज्याकरता महत्वाचं होतं। परंतु मंत्रालयातले मुख्य इमारतीचे 3, 4 आणि 5 आणि 6, 7 माळे हे जवळजवळ जळून भस्मसात झालेले आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे एकंदरीत मोठं नुकसान झालेलं आहे। साहेब, एक लोकांच्या एक प्रश्न आहे, जेव्हा आम्ही लोकांशी बोलतो तेव्हा सर्वसामान्य माणसाला हे कळतं की मंत्रालय महत्वाची जागा असते, महत्वाचे कागदपत्र असतात आणि सध्याची अनेक जी घोटाळे समोर येत होते त्यामुळे लावली की काय किंवा याच्या मागे काही गौडबंगाल तर नाही ना, असं लोकांच्या मनात, एक सर्वसाधारण लोकांच्या मनात प्रश्न येतो। त्यातच नगरविकास खात्याला मध्ये अनेक महत्वाच्या फायली होत्या, तर त्या सुरक्षित आहेत का फायली, विशेषतः आदर्श प्रकरणाच्या फाईल्स? असं आहे की सर्वसामान्यांमध्ये आम्ही सुद्धा मोडतो। तुम्ही कदाचित काल पाहिला असेल तर आग लागल्यानंतर जे काही एक कार्यकर्ता म्हणून गेल्या कित्येक वर्षांचा जो मला अनुभव आहे, मग ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी रस्त्यामध्ये दरड कोसळली असेल, कुठे रेल्वे बंद पडली असेल, कुठे आग झाली असेल, कुठे साथीचा रोग आला असेल, तर त्या ठिकाणी तात्काळ काय निर्णय घ्यावेत हे बऱ्यापैकी आम्हाला अनुभव असल्यामुळे आपण त्या ठिकाणी धावपळ करताना बघितलं। काल संध्याकाळी सुद्धा आम्ही सगळी मंडळी इथं होतो। काल रात्री 2 ते 3 वाजता सुद्धा 2 ते 3 वेळा मी इथे स्वतःहून काय आहे पाहायला आलो। आत्ता सकाळी 6 वाजल्यापासून मी 6:15 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहे।
मंत्रालयाच्या बाबतीत संशय व्यक्त केला जातो वगैरे हे सोडा, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा सरकारमधला एक घटक म्हणून सोडा, पण सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्या महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेचं आम्ही इथं दुःख निवारण करायचं असतं, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात, चांगल्या विकासाच्या योजना आखायच्या असतात, ते आमच्या डोळ्यात देखत अगदी जळताना आम्ही पाहिलं. याचं आम्हाला दुःख आहे. ज्यांना कोणाला राजकारण या ठिकाणी करायचं असेल त्यांनी राजकारण करावं, परंतु चूक झाली बरोबर झाली हे कालांतरानं समोर येईल. आज त्या ठिकाणी मी भाष्य करणं उचित समजत नाही. जसं आज काही बैठका मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बोलवलेल्या आहेत का, आणि याच्यावरती काही आज पुढची शासकीय कारवाई काय होणार आहे? असं आहे की या संदर्भामधले बैठका तर होतच राहणार आणि होतायतच. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, आमच्या मंत्रिमंडळातील सर्व ज्येष्ठ मंत्री महोदय असतील आणि ज्येष्ठ अधिकारी असतील, या संदर्भामधला कालच एवढ्या घटनेमध्ये सुद्धा की ताबडतोब आपलं हे मंत्रालय तात्काळ कशा पद्धतीनं कार्यरत करायचं याचं काल प्रसंगामध्ये सुद्धा नियोजन झालेलं आपण सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणे याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला की आम्ही आजही प्रसंगामध्ये तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि तुमची कामं करण्याकरता आम्ही आजही सतर्क आहोत, हे निश्चितपणे लवकरच लक्षामध्ये येईल. निश्चितच विशाल, पुढे कशा पद्धतीने जो नुकसान झालंय ते नुकसान वरती मात करून लोकांसाठी कामं कशी करता येतील, कारण मंत्रालय हे विधायक कामांची वास्तू असते, लोकांच्या विकासांच्या कामाचे निर्णय होतात, त्याची अंमलबजावणी तिकडनं होते. असं असताना नक्की याच्यावरती कशा पद्धतीने मात करता येईल याच्याकडे सरकारचा कल असेल. कसं काय झालं, कशामुळे झालं, काय कारणं होती याची चौकशी जी आहे ती सुरू राहील, याचा माहिती घेण्याचं काम सुरू आहे. मात्र त्यासोबतच हे काम पुन्हा एकदा सुरू करून लोकांना त्याचा फायदा कसा येईल असं सरकारचं एकंदरच मत आहे. भास्कर जाधवांनी तसं मत व्यक्त केलेलं आहे. विशाल, खरोखर आहे पंकज, निश्चितच यामध्ये कितपत नुकसान झालेलं आहे याची चौकशी होणं, याचं ऑडिट होणं आणि ते सत्य सर्वसामान्य जनतेसमोर येणं हे तितकंच महत्वाचं आहे. मात्र आज जे आहे मंत्रालयाचं कामकाज सुरू राहणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही, मात्र जे महत्वाचे कर्मचारी आहेत ते देखील आज येतील. कशा प्रकारे हे कामकाज आज दिवसभर चालणार आहे यासंबंधी जाणून घ्यायचं. विशाल, मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी कामावरती यावं असं मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे. जोपर्यंत काम होत नाही, आपापल्या खात्याची जी माहिती घेण्याचं काम होत नाही, त्यांची जबाबदारी ते पार पाडत नाही, तोपर्यंत कोणीही घरी जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांनी काल एक ऑर्डरच काढलेली आहे. आपण भास्कर जाधव आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणूया. सर, आज दिवसभरामध्ये प्रशासकीय काम मंत्रालयात चालणार आहे का? कर्मचाऱ्यांनी यायला सांगितलं, कशा पद्धतीचं एकंदरच आतलं काम असणार आहे? असं आहे, कर्मचारी येतील, आम्ही देखील मंडळी येऊ. इथे आपल्याकडे आग लागल्यानंतर किंवा कोणती दुर्घटना घडल्यानंतर त्या दुर्घटनेचा सामना कुणी करावा याकरता म्हणून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित झालेली आहे. परंतु अशा प्रसंगामध्ये केवळ त्या व्यक्तींवर त्या विभागांवर ही जबाबदारी टाकण्यापेक्षा आमची देखील जबाबदारी आहे, आमच्या कर्मचाऱ्यांची देखील जबाबदारी आहे की आपल्या विभागामध्ये झालेलं नुकसान हे तर झालेलंच आहे, पण या नुकसानीतून बाहेर पडण्याकरता म्हणून आपण कोणकोणत्या प्रकारे मदतीचा हात पुढे करू शकतो, याच्यामध्ये आपण काय काम करू शकतो. केवळ आता मंत्रालय त्या ठिकाणी बंद पडलंय म्हणून कामावरच जायचं नाही, यापेक्षा आम्ही अन्य ठिकाणी कामकाज करावं का याची सगळी व्यूहरचना करत असताना जे कर्मचारी म्हणून त्या विभागाच्या सचिवांना किंवा जे कोणी त्या विभागाचे प्रमुख असतील त्यांना आवश्यक वाटतील त्या कामामध्ये त्यांना ते लावू शकतील, आणि ज्यांची आवश्यकता वाटणार नाही त्यांना ते थांबण्याकरता सांगतील किंवा घरी जाण्याकरता सांगतील. अशा प्रकारचं हे नियोजन आहे. निश्चितच काल आग लागली होती, आग लागली आणीबाणीचा प्रसंग होता, असं सुद्धा सरकारने या संपूर्ण प्रकाराचं योग्य नियोजन केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच विशाल, कर्मचाऱ्यांना जबाबदारी वाटून दिलेली आहे आणि प्रत्येकाने जबाबदारी जी आहे ती पार पाडावी, आणि जर का प्रत्येकाने जबाबदारी जर का पार पाडली आपापल्या खात्यातली, तर जो काही अडचण निर्माण झालेली आहे, जो काही प्रसंग निर्माण झालेला आहे त्यातून नक्की मार्ग काढू शकतील. झी 24 तास, एक पाऊल पुढे.